भावना ही नाटकातली नाही, ती स्वभावात पाहिजे. काही काही लोकांची भावना ही देश काल आणि संगतीमध्ये अवलंबून असते. तुम्ही पहा, पंढरपूर आळंदीच्या वाऱ्या आल्या, आता आळंदीची वारी झाली. ज्या लोकांचा आणि परमार्थाचा अजिबात संबंध नसतो त्यांना तुम्ही पंढरपूरला पहा. अहो, नियमित पंढरीला जाणारे लोक 4 वाजता उठतात, कधी न जाणारे 2ला उठतात. आणि या 4ला उठणाऱ्यांना म्हणता तुम्ही उशीर केला, उशीर झाला तुम्हाला. आता 4ला उशीर असतो का? आणि 2ला लवकर असतं का? 2ला आंघोळ तरी प्रमाण आहे का? म्हणजे काय कल्पनेच्या बाहेरच आहे. पण तो स्थळाने झालेला, देशाने निर्माण झालेली भावना आहे, ती फार वेळ टिकत नाही. काही ठिकाणी बऱ्याचदा संगतीमध्ये निर्माण झालेली भावना. आपण बघा, मला आठवतं, मी नेहमी सांगतो, नागपूर भागामध्ये कीर्तनाला असताना मी बसने कीर्तनाला गेलेलो. एका ग्रामीण भागामध्ये कीर्तन, ग्रामीण भागातून मला असं मेन शहरामध्ये यायचं होतं आणि तिथून प्रवासाला लागायचं होतं. पहाटेची वेळ होती, मी आपल्या पोशाखामध्ये होतो, बसस्टँडवरती उभा राहिलो. समोरून एक ट्रॅक्टर येत होता, पहाटेची मंगल वेळ, आणि त्या ट्रॅक्टरवर गाणं चालू होतं. बग 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 सके कस गुबू गुबू वाजतय. गाणं वाईट नाही, पण चालू होतं. आता एवढ्या सकाळी नाही ऐकावं वाटत. सकाळी मस्त असं मंजूळ स्वर निळोबार यांच्या नाथांच्या गवळणी ऐकलं तर जरा बरं वाटतं, आहे की नाही? तर काही माता माऊल्यांना माझी विनंती आहे, सकाळी आपल्या घरातलं वातावरण जर चांगलं शुद्ध करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही पोळ्या लाटताना म्हणत जा, श्री संत मुक्ताई अमूची आई मुक्ताई, मुक्ताई 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 मुक्ताई, श्री संत मुक्ताई अमूची आई मुक्ताई, असं म्हणत जा. हे असं म्हणताय की नाही, जरा तुम्ही पाहत जा. नाही तर आता आवाज यायला लागला. पोळ्या लाटताना सुद्धा म्हणतात बाया, जीवन साथी दियावर. मी ऐकलं, तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे ऐकलं? मी माझ्या घरात ऐकलं. लक्ष ठेवण्याची वेळ प्रत्येकावरती आलेली आहे. आपल्या घरातलं वातावरण पवित्र स्वच्छ व्हावं, ते नामसाधनेने होतं. करून घ्यायचं. सकाळी सकाळी नाही ऐकावं वाटत ते गाणं. मी त्या ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराकडे नुसता पाहिलं आणि हसलो. आता ट्रॅक्टरचा ट्रेप म्हणजे तो ड्रायव्हर सोडून सगळ्या गावाला ऐकू येतो. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हसलो. त्याला समजलं, अरे महाराजांना काही हे गाणं आवडलं नाही. थोडासा 50 फुटावरती गेला हो, त्याने गाणं बदलवलं. पाऊले चालती पंढरीची वाट. मला हे विचारायचंय, कीर्तनकाराकडे, कीर्तनकाराच्या पोशाखाकडे पाहून त्याला गाणं बदलवावं वाटतंय. तो परत सिनेमाचं गाणं लावणार नाही हे मला सांगायचं नाही, पण गाणं बदलवावं वाटलं, ही संघानं निर्माण झालेली भावना आहे. ही चिरकाल टिकेल असं मात्र सांगता येत नाही. ती परत बदलू शकतो, पण संघानं निर्माण झालेली भावना सुद्धा, देश काल आणि संघ याच्यामध्ये भावनेचं व्यापकत्व आहे. बऱ्याच लोकांची भावना इतक्या सीमित क्षेत्रामध्ये व्यापक आहे, बस त्याच्या बाहेर ते आले नाही. मग काय यांना संत म्हणायचं? नाही 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 नाही. महाराज म्हटले संत ते भावना ज्यांच्या नाटकात नाही, भावना ज्यांच्या स्वभावात आहे. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, जावे न लगे फारसे वित्त, जावे न लगे फारसे वित्त, अनेक जित तरी बाहू, अनेक जित तरी बाहूत. एवढ्यासाठी नका करू बाता हात गा. हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण, एवढ्यासाठी नका करू हातात गा, एवढ्यासाठी नका करू हातात गा. हे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण, देवा करणे भावत स्मत, कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फारसे वित्त, द्यावे न लगे फारसे वित्त, गजित तरी बाहूत, गजित तरी बाहूत, गजित तरी बाहूत.
एवढ्यासाठी नका करू आता हात गा हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण एवढ्यासाठी नका करू एवढ्यासाठी नका करू आता हात गा हरे राम कृष्ण हरे राम तेव्हा कारणे भाव तस्मत जे परमात्म्याला पाहिजे तेच ज्यांनी समर्पित केलं ते संत. हा कोणालाही संत नाही. हा वाणीचा प्रपंच मांडायचा म्हणजे किती वेळा घात करायचा समाजाचा. नाही महाराज म्हटले आम्ही त्या घात करण्याच्या भानगडीमध्ये नाही पडणार, तुम्हाला नाही फसवणार. आम्ही कोणालाही संत म्हणत नाही. भावना ज्यांची स्वभावात आली, स्वभावातून भावनेला अनुकूल असा परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये घडतोय ते धन्य भावशील. महाराज काय विशेष वाटलं तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलताना असं म्हणतात, इतकी भावना शुद्ध आहे, इतकी भावना शुद्ध आहे की त्या भावनेनं केलेल्या परमार्थाच्या मोबदल्यात परमात्म्याने त्यांचं हृदय पवित्र केलं. किती पवित्र, किती पवित्र. बस संत जीवना इतकं हृदय कोणाचंच पवित्र नाही. काय पवित्रता आहे महाराज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये संत परिचय करून देत असताना स्वतः भगवान बोलले, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. तुम्ही श्लोक वाचा ते सगळे. तुल्य निंदा स्तुतिर्मोणी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्य प्रियो न रहा. जसं अभंगाला ध्रुवपद असतं ना तसं त्या श्लोकाला परमात्म्याने पालुपद लावलं. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यथा. पुढे सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया, यो मद भक्त समे प्रिया, यो मद भक्त समे प्रिया भक्ती मान्य प्रियो न रहा, यो मद भक्त समे प्रिया. अनपेक्ष सुचिरदक्ष यो मद भक्त समे प्रिया. महाराज म्हटले अद्वेष्टा सर्वभूतानां यो मद भक्त समे प्रिया मैत्र करुणैवच यो मद भक्त समे प्रिया. हे सगळेचे सगळे अलक्षण त्या संत जीवनाला लावले. फार पवित्र हो. संतांनी इतकं पवित्र या जगामध्ये कोणीच नाही. दुर्दैव आहे महाराज. संत गेल्यानंतर त्यांची पवित्रता कळते. काय कळलो तुम्हाला, मला नाही कळले संत. आता ज्ञानोबारांचा समाधी सोहळा झाला, मी बोललो त्या समाधी कळे ज्ञानोबारांच्या आज पाहिलं की एक डोळा हसतो आणि एक डोळा रडतो. तो हसणारा डोळा म्हणतो काय माझे ज्ञानोबारे सुंदर दिसत आहे, कारण ज्ञानोबारांच्या पादुका चांदीच्या आहे, ज्ञानोबारांची पालखी चांदीची आहे, ज्ञानोबारांचा रथ चांदीचा आहे आणि ज्ञानोबारांचा मुखवटा सोन्याचा आहे. 1.25 किलो वजनाचा मुखवटा आहे ज्ञानोबारांचा. 1.25 किलो. पुण्याच्या एका सरापाने दिलेला 1.25 किलो वजनाचा म्हणे. तो 1.25 किलो वजनाचा मुखवटा पाहला की हसणारा डोळा म्हणतो वा माझे ज्ञानोबाराय काय सुंदर दिसत आहे. या सोन्यामुळे माझे ज्ञानोबाराय सुंदर दिसत नाही. सोना हा धातू इतका नशीबवान आहे की ज्या धातूला माझ्या ज्ञानोबारायच्या सारख्या महात्म्याची समाधी भेटली, या समाधीला हे सोनं लागलं म्हणून सोनं शुभवंत आहे. माझ्या सोन्यामुळे ज्ञानोबाराय सुंदर दिसत नाही. ज्ञानोबारांची कांतीच इतकी सोन्यापेक्षा पवित्र आहे की सोनं त्या कांतीवरती शोभून दिसतंय. वा वा किती सुंदर दिसतंय माझे ज्ञानोबाराय. एक डोळा हसतो महाराज, रडणारा डोळा त्या हसणाऱ्या डोळ्याला म्हणतो अरे आज सोन्याचा मुखवटा आहे, पण याच मुखामध्ये आळंदीत एक दिवस घास घालायला सुद्धा कोणी तयार नव्हतं. हे कसं विसरता तुम्ही. कोणी घास घातला नाही महाराज. 14 गावची महाजनकी असणाऱ्या तुकोबारांनी मिरची पिकवली देहूला आणि विकली मुंबईला. पिकवली देहूत आणि विकली मुंबईत. काय श्रीमंती असलो महाराजांची. 14 गावची महाजनकी होती. तुकाराम सेठ म्हणत होते लोक. पण सगळं संपल्यानंतर महाराज म्हटले माझ्या लांब जर कोणी लवकर गेलं असेल तर कोपला पाटील गावीचे हे लोक पहिल्यांदा घरचे सोडून गेले. सगळे एक 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 एक. काळ बदलला की सगळे लोक हात सोडून चालले जातात महाराज. म्हणून समाजाच्या आहारी जाऊन नाही. आपल्याला 2-4 माणसांनी समजा नाही मानलं जीवनात, ती नाहीच जवळ झाली, काय बिघडणार आहे हो. पण एकदा परमात्म्याने जर नाकारलं ना हे सगळं जग नाकारू शकतं. या समाजाच्या नादाला लागल्यापेक्षा महाराज म्हटले देव सखा जरी ज्यांना अवघे कृपा करी. अरे देव मित्र करा, समाजाचं काय घेऊन बसलात. हा मित्र झाला की हे सगळे आपोआप जवळ येतात. परमात्म्याला सखा जोडा, तो सोयरा जोडा. त्याच्यासारखा सखा त्याच्यासारखा सोयरा दुसरा कोणी नाही. सगळे ज्या वेळेला सोडून गेले तुकोबर म्हटले नवल या समाजाचं. 14 गावची महाजनकी होती, वाटत होतो तोपर्यंत लोक जवळ होते, पण आज कोणी नाही. सगळे
एक 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 पदाला सोडून जात आहे. ही भीषणता आहे. संत जीवनाचं वास्तव्य हे आहे की संत जीवन आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर. अहो आज मुक्ताबाईचं नाव जरी घेतलं तरी शहारे येतात. काय त्याग आहे महाराज. बहुजनाचा पोरगा नारदाच्या गादीवरती कीर्तन करायला उभा आहे. हे सगळेचे सगळे उपकार जर कोणाचे असतील तर आदिशक्ती मुक्ताबाईची आहे. अहो ज्ञानोबांची ताटी उघडली, ती ताटी म्हणजे काय झोपडीची ताटी नव्हती, ती काय 4थ्या मजल्यावरची ताटी होती का? की ज्ञानोबांना उघडता येत नव्हती, सोपानाला उघडता येत नव्हती म्हणून मुक्ताबाईलाही वरती चढता येत नव्हतं म्हणून उपदेश केला, असं होतं का ते? नाही 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 नाही. ते एखाद्या राजमहालाची ताटी नव्हती की तिला कुलूप होतं, चाबी होती. अहो मुक्ताबाई योगमाय आहे. नुसती मुखामधून एक फूक मारली असती तर हवेनं झोपडी काय, हे त्रिभुवन हल्लं असतं. ती योगमाय आहे. कुत्र्याचं हाडूक फिरवल्यानंतर हजारो प्रेत झोपेतून उठल्यासारखे जिवंत होतात. त्या मुक्ताबाईला ताटी उघडणं काय उघड होतं महाराज, काय उघड होतं ताटी उघडणं. पण ज्ञानोबांनी जी ताटी लावली होती ना, मुक्ताबाई इंद्राणीच्या तीरावरती ज्ञानोबांचा पंचा धुताय, सगळी कपडे धुताय. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. सोपान काकाकडे जबाबदारी होती मुक्ताबाईला सांभाळण्याची. मुक्ताबाई म्हटल्या तू थांब, मी जरा कपडे धुवून येते. मुक्ताबाईचं वय काय हो, चिमुरडी लहानशी मुक्ताबाई. ज्यावेळेला मुक्ताबाई ते कपडे धुवायला इंद्रायणीवरती गेल्या आणि ज्ञानोबा यांना त्या विसोबाचा राग आला. ते बोललेले शब्द हृदयाला झोंबले. रागावलेल्या ज्ञानोबाऱ्यांनी आता दिसू नये जना, आता मात्र जना पुढे थांबायचं नाही. तिटकारा आला लोकांना. लोकांना आळंदीत आपल्याला अन्न द्यावं वाटत नाही, यात नवल नाही. काळ बदलला ना महाराज. प्रतिकूल काळ सुरू झाला की लोकांना आपल्याला पाहणं सुद्धा जड जातं. ज्ञानोबा यांना शिंप्याने कपडे शिवायचे नाही, चांबाराने जोडा द्यायचा नाही, कुंभाराने मडकं द्यायचं नाही, ब्राह्मणाने विधी करायचा नाही, नाव्याने हजामत करायची नाही, केस सुद्धा कापायचे नाही. इतकं वाढीत टाकलेलं मोठं कठीण. त्या काळात वाढीत टाकण्या इतकं दुःख कुठलंच नव्हतं. सगळ्यात मोठं कठीण प्रसंग म्हणजे वाढीत टाकलेलं एखाद्याला. आणि भोगलं त्या संतांनी. कोणी बोलू देत नव्हतं. अहो मुक्ताबाई एवढ्याला लहान होत्या त्यावेळेला मुक्ताबाईच्या हातात चुकून विसोबा चाट्याच्या पुरीचं खेळणं आलं होतं. कोणाला खेळावं वाटत नाही हो? संताला खेळावं वाटत नाही, यात नवल नाही. देव खेळला नाही का? देव खेळला खेळला देव खेळला खेळला देव खेळला खेळणी, देव खेळला खेळला देव खेळला खेळला देव खेळला खेळणी. नामा नेला 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 भक्त स्थानी, नामा नेला 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 भक्त स्थानी. देव खेळला खेळला देव खेळला खेळला देव खेळला खेळली, देव खेळला खेळला देव खेळला खेळला देव खेळला रंगली. नामा नेला 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 भक्त स्थानी, नामा नेला 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 भक्त स्थानी. परमात्मा खेळला. कितीतरी ठिकाणी वर्णन आहे. लहान 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 मुले घेऊन, सगळं देवाचं वर्णन आहे. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळू विटू दांडू पोरा, खेळू विटू दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. आणि जगाच्या मालकाला जर खेळावं वाटत असेल, माझ्या संतांना खेळावं वाटणार नाही. खेळावं वाटलं, चुकून विसोबा चाट्याच्या पुरीचं खेळणं हातात आलं मुक्ताबाईच्या. त्यावेळेला हातात आलं, खेळणं पोरालाही ठेवलं नाही आणि खेळणं मुक्ताबाईलाही दिलं नाही. हातातलं खेळणं इंद्रायणीत फेकून दिलं. तुला ना मला घाल कुत्र्याला, संन्याशाच्या पोराचा हात ज्या खेळण्याला लागतो ते खेळणं आता परत माझ्या पोराने शिवू नये. इतकं जबरदस्त वाळीत टाकलेलं होतं. इतका कठीण प्रसंग. त्यावेळेला मुक्ताबाई म्हणायची ज्ञानोबाऱ्यांना, का रे ज्ञानदादा मी काय खेळू रे, का रे निवृत्ती दादा मी काय खेळू. ज्ञानोबाऱ्यांनी एक खेळ दिला आणि निवृत्तीनाथांनी एक खेळ मुक्ताबाईला दिला. एक निवृत्तीनाथांनी दिलेल्या खेळाचं नाव आहे निवृत्तीपट आणि ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईला दिलेल्या खेळाचं नाव आहे ज्ञानपट. हा निवृत्तीचा पट आणि ज्ञानाचा पट खेळून सगळ्यांना 64 विद्या माहिती होत्या. पण मुक्ताबाईंनी बालवयामध्ये धरुणी सगुण रूपे केली बाळ क्रीडा, बाळ क्रीडा केली, बाळ लीला केली, अनेक लीला.
अनेक लीला, त्यातली एक कळा 65वी ज्ञान देवे दाविली, चांग याची हरली अहम ममता. ही कळा 65वी आहे. 64 समाजाला माहिती असतील, पण 65 मुक्ताबाईंनी दिली. दोनच होत आहे. ज्या वेळेला ती पंचेत होत आहे त्यावेळेला मुक्ताबाईच्या कानावरती सोसाट्याच्या वाराचा आवाज आला. ती योगमाया होती. ऐका ऐका खारघरवासियांनो, सोसाट्याचा सुटलेला वारा जसा मुक्ताबाईने अनुभवला, योगमायेची शक्ती हातातले कपडे टाकून उभे राहिली. तो आलेला वारा सांगत होता, मुक्ताबाई हा योग्याचा वारा आहे आणि योगमायेने पाठवलेला आहे. तो वारा हे सांगत होता, कुणीतरी योगी पुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतोय, आपल्या प्राणाचा त्याग करतोय. ज्यावेळेला योगी पुरुषाचा प्राण जाण्याची वेळ येते त्यावेळेला म्हणे सावर्तक सुद्धा शांत बसत नाही. प्रलय काळाचे मेघ गर्जना करतात, हाकार होतो, विजेचा कडाट होतो, वारा सुटतो, खळखळाट इंद्रायणी वाहायला लागली. संत गतीने वाहणारी इंद्रायणी ज्यावेळेला आवाज करते त्यावेळेला मुक्ताबाई पाहतात, कुणीतरी योगी पुरुष समाधीला बसतोय, कुणीतरी योगी पुरुष आपला प्राणाचं उत्क्रमण करतोय, कुणीतरी योगी या जगतावरती या विश्वावरती रागवलेला आहे. क्षणात डोळे बंद केले आणि डोळे बंद करून हा रागवलेला योगी कोण आहे मुक्ताबाईंनी पाहिलं. डोळे बंद केले, ज्ञानदेवाचा चेहरा समोर आला. अरे ज्ञानदादा, तू रागवला? सदैव हसणारा ज्ञानदादाला राग आला तरी कसा? ज्या मायबापाच्या मांडीवरती हसावं रुसावं हे आम्ही ऐकलं होतं, पण मायबापाची मांडी हसायला रुसायलाही भेटली नाही. आज ज्ञानदादा होतोय म्हणून माय आठवली नाही, बाप आठवला नाही. पण जर ज्ञानदादा समाधीला बसत असेल, माझा ज्ञानदादा जर प्राणाचं उत्क्रमण करत असेल, ज्ञानदादा जर या समाजावरती राग धरत असेल, तर या दीन दुबळ्या लोकांचा उद्धार कोणी करायचा? मुक्ताबाईंनी तिथून पळ काढला आणि मुक्ताबाई आल्या सिद्धबेटात. ज्ञानोबांनी झोपडी बंद केली होती, ताटी लावून बसले होते ज्ञानदेव. त्या ताटी लावलेल्या ज्ञानदेवांना मुक्ताबाईंनी पाहिला, हा माझाच भाऊ आहे ना. ज्ञानोबांनी प्राणाचं उत्क्रमण करत 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 योगी पुरुषाच्या प्राणाचं उत्क्रमण हे ब्रह्मरुंद्रातून होतं. इथून प्राण निघतो योगी पुरुषाचा. सामान्य जीवाचा प्राण हा दशम इंद्रियाच्या द्वारा निघू शकतो, पण जे योगी पुरुष आहे, जगाच्या वेगळी आहे, ते ज्यावेळेला आपला प्राण त्याग करतात त्यावेळेला त्यांचा प्राण, जी शेंडीची जागा आहे, हा ब्रह्ममध्य, ज्याला ब्रह्ममध्य असं सुद्धा म्हणतात, तिथून निघतोय. ज्ञानोबांनी प्राणाचं उत्क्रमण करत 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 तो प्राण कंठामध्ये आणला. इथपर्यंत ज्ञानोबाचा प्राण आलेला आहे. सज्जन हो, झोपडीची ताटी नव्हती ती काही सामान्य ताटी नव्हती. लात मारली तरी माझ्या घराचा दरवाजा उघडतो. अभंगामध्ये ताटी शब्द आहे. ताटीला काय वजन असतो, काय सहारा असतो? कुळाचा विषय, काळ्यांचा विषय, काय लागतं ताटी उघडायला? पण कंठामध्ये आलेला प्राण हा तिथंच थांबला पाहिजे. ज्ञानोबा रायांपेक्षा, माफी मागतो आपली, 1000 पटीनं योग सामर्थ्याची शक्ती मुक्ताबाईकडे होती. ज्ञानोबा मुक्ताबाईच्या आधी, मुक्ताबाई ज्ञानोबाईंच्या आधी ध्यानाला बसल्या. आपल्या प्राणाचं उत्क्रमण मुक्ताबाईंनी केलं. आपला प्राण कंठात आणला, ब्रह्ममध्यामध्ये आणला. मुक्ताबाईंनी देह पाडला आणि प्राण बाहेर काढून त्या प्राणाची ज्योत ज्ञानोबाईंच्या नाकांमधून मध्ये प्रवेशित केली. ज्या वेळेला मुक्ताबाई ज्ञानोबाईंच्या नाकातून स्पर्श करत आहेत, मध्ये गेल्या आणि कंठामध्ये आलेला ज्ञानोबाईंचा प्राण मुक्ताबाईंनी पाहिला. त्यावेळेला मुक्ताबाई त्या कंठामध्ये आडव्या झोपल्या आणि त्या आडव्या झोपून तिथं ज्ञानोबाईंना पहिला उपदेश आहे, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे साहे अपराध जनाचा, योगी पाटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
ज्ञानदादा. अरे ज्ञानदादा, उघडणार रे ताटी उघडणं. का रे ताटी लावतो ज्ञानदादा? कोणी अन्न दिलं नाही, शब्द जड बोलले म्हणून जर ताटी लावत असला ना ज्ञानदादा, तर तुझी ही लहानशी मुक्ताई तुला शपथ घालते, तुला आयुष्यभर अन्न नाही मागणार रे ज्ञानदादा. मी इंद्रायणीचं पाणी पिऊन जीवन जगेल, तुझ्या पुढे अन्नासाठी कधी भीक मागणार नाही ज्ञानदादा. माझी आई म्हणत होती ना की तू झोडी अडकवावी, सोपान आणि मुक्ताबाईचा सांभाळ करावा. ती लहान आहे, कणकर स्वभावाची आहे म्हणे. अशी गुणी मुलगी आळंदी दुसरी कोणी नाही, पण हजरजबाबी आहे, कोणाचं ऐकून घेत नाही, तीक्ष्ण उत्तर आहे तिच्याजवळ. हे तुला माझ्या आईने सांगितलंय ना ज्ञानदादा. आता त्या उपदेशाची आठवण तुला निवृत्तीदादाने हजारदा करून दिली, तरी तू ताटी लावतो. का रे ज्ञानदादा? विसोबाचा राग आला. विसोबा काही वेगळा आहे रे. जी जीभ सुरक्षित राहते ती दातांच्या भरोशावर, पण एखाद्या दिवशी त्याच दातामध्ये जर जीभ सापडली तर जिभेने काय दातांचा राग करावा? जीभ दाताने ताडिली चाविली, हो जीभ दाताने चाविली चाविली, जीभ दाताने चाविली, जीभ दाताने चाविली. बत्तीस पाडली, कोणी बत्तीस ताडिली ताडिली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोणी बत्तीसी कोण बत्तीसी पाडली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सगळे प्रमाण वाचा. लोभ हंता मागे सारा, तुम्ही तरुणी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या ताटीच्या अभंगाचं ध्रुपद म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे. या सिद्धांताचा विचार प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु रंगनाथ बाबा खरातकर, रंगनाथ बाबा खरात परभणीकर. मला असं वाटतं आपण सगळे मराठवाड्यातली लोक आहात. काय भलं मोठं वैभव मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये. त्यांनी ज्या वेळेला येनगाव आहे मुकुंद काकांचं, त्या येनगावला आले त्यावेळेला ताटीच्या अभंगावरती चर्चा झाली समाधीस्थळावर मुक्ताबाईच्या. ताटीच्या अभंगाचं ध्रुपद कुठलं म्हटले? ध्रुपद एकच, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. याच पदाभोवती सगळे 11 अभंग फिरतात. कंठामध्ये उपदेश केला, ताटी उघडली. अहो संत ही पदवी देत असताना स्वतः मुक्ताबाईने ज्ञानोबारांना सुद्धा एकदा नापास केलं आणि पास करून आपल्या पक्षामध्ये घेतलं. याचा अर्थ ज्ञानोबारांना काहीच येत नव्हता. अहो विश्वाची माऊली होती ती. ज्ञानोबारांचं ऐकताना गोड वाटायचं मुक्ताबाईला. ज्ञानोबारांचे अभंग मुक्ताबाई ऐकायच्या आणि मुक्ताबाईचं सगळं वाङ्मय ज्ञानोबारा लिहायचे. मुक्ताबाईचं जेवढं वाङ्मय आहे तेवढं ज्ञानोबारा स्वतः लेखक आहे. ज्ञानोबारांचे वाङ्मय ज्ञानोबारांनी लिहिलं नाही, पण मुक्ताबाईचं बोलणं इतकं आवडायचं की स्वतः ज्ञानोबारांनी हातामध्ये पेन घ्यावा, लेखक झाले मुक्ताबाईचे ज्ञानोबाराया. त्या ज्ञानोबारांना ज्या वेळेला हा उपदेश केला, तो सिद्धांत एकच गडी उतरवायचा होता. माऊली, हा समाज तुम्हाला राग म्हणेल, क्रोध करेल, काय म्हणेल ते म्हणेल, पण आता मात्र या विश्वाची तुमची नाळ जुडली, तुम्ही पाणी झालं पाहिजे ना. समोरचा विस्त होत असेल तर तुम्ही पाणी झालं पाहिजे. पाण्याचा सिद्धांत सुद्धा मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगात दिलं. यष्टोचं सूत्र मुक्ताबाईला माहीत होतं. सगळं तर सगळं तुम्ही अभ्यासात हे अभंग काय सुंदर विवेचन केलं आईसाहेबांनी. ज्या वेळेला ज्ञानोबारांनी ताटी उघडली, ती ताटी अमृत अनुभवाची होती, ती चांगदेव 65ची होती, ती ज्ञानेश्वरीची होती, ती ताटी हरिपाठाची होती. ज्या वेळेला ताटी उघडली त्यावेळेला ज्याचा आलेला राग होता त्याला पहिल्यांदा शांत केलं. मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला, विसोबाला पहिला शिष्य केला आणि मग ज्ञानोबारांची कृपा, हस्तकृपा त्या विसोबावरती झाली, असा चरित्रामध्ये उल्लेख आहे. माझा सांगायचा मुद्दा इतकाच आहे की जोपर्यंत भावना शुद्ध आहे आणि ती मुखातली भावना हृदयात जात नाही आणि हृदय पवित्र होत नाही, मैत्र करुणा एवच इथपर्यंत पोहोचत नाही, ते ज्ञानोबाराय जरी असले
तरी क्षणभर त्यांना बाजूला सरून मुक्ताबाईला वेगळ्या शब्दामध्ये उपदेश करावा लागतो. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, ज्यांना मी प्रमाण मानतो, ज्यांना मी गुरु मानतो, ज्यांच्या पावलावरती आम्ही पाऊल टाकलं, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, त्या संतांना जर या परीक्षेतून पास होऊन हा मार्गक्रमण करावा लागत असेल, हा प्रवास करावा लागत असेल, तर तुम्ही अनभिज्ञपणे प्रवास करू नका. ओ कलियुगातल्या मंडळींनो, तुम्हाला जर संत पदवी कोणाला द्यायची असेल, हे मौल्यवान जीवन कोणाच्या पायावरती समर्पित करायचं असेल, तर कोणाला संत म्हणावं, त्यांचे 2 विशेषणांनी वर्णन करतात आणि महात्मा अंग पटवून देतात अभंगाच्या प्रथम चरणात. धन्य भावशीळ, 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 ज्याचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ, तुझी प्रतिमेचे देव, तुझी प्रतिमेचे देव, ज्याचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ, तुझी प्रतिमे देवा, तुझी प्रतिमे देवा. वा, सगळी गोड गाणारी मंडळी बरं, काय सुंदर चाली म्हणताय सुरुवातीपासून. धन्य भावशीळ, धन्य भावशीळ, त्या अभंगाला पाहून चाल म्हणता आली पाहिजे. तो गायक आता म्हणणारे आहेत, तर आपण कोणावरती टीका करतो, आपलं ते वय नाही, म्हणजे वयाला न शोभणाऱ्या गोष्टी होतात कधी कधी. पण ज्या बोधेबाबांनी शिकवलेल्या चाली, बंकटस्वामी महाराजांनी शिकवलेल्या परंपरागत आलेल्या चाली, त्यांनी बंकटस्वामी महाराजांनी बाबांना दिल्या, बाबांनी तुम्हाला मला अनेकांना दिल्या. काय त्या चालीतला गोडवा कधी कमी होतो? काय सुंदर चाली महाराज, तुम्ही त्या चाली ऐका तरी प्रसन्न वाटतं. म्हणून असं गोड काहीतरी ऐकलं पाहिजे, जेणेकरून आपलं अंतःकरण पवित्र होईल. गायन ही कला फार विशेष आहे, मनाला स्पर्श करणारी कला आहे ती. गाण्याने माणसाचं मन हलकं होतं, म्हणून गायलं पाहिजे, म्हटलं पाहिजे काहीतरी. काहीतरी म्हणा, काही म्हणजे सिनेमाचे गाणे म्हणू नका, पण काहीतरी चांगलं म्हणा, जेणेकरून वाचा पवित्र होईल बाबा, असं काहीतरी म्हणा. गरज आहे त्याची, आज काळाला तर अत्यंत गरज आहे. आता हे पोरं कीर्तनामध्ये बसायला कुठं तयार आहे? त्यांना फक्त 2 तास हे ऐकायला पेटतं, पण याचा आघात जर वेळोवेळी घरी कानावरती होत गेला, आता किती माध्यम आहे तो. छोटीशी USB लावून दिली तुम्ही, तरी हजारो चाली न संपणाऱ्या चाली तुम्ही ऐकू शकतात. निळोबाऱ्यांच्या गवळणी, आंधळे, पांगळे, नाट, वासुदेव ऐकू शकता की नाही तुम्ही तुमच्या घरी? पण नाही ऐका वाटत. त्याच्याबद्दल ती आवडी हृदयात रुजवता आली पाहिजे. माझ्या नवऱ्याची बायको पाहायला ये, काही पोरीच्या हातात रिमोट देणारी, तिला काय सांगा, तू काय ऐक बहीण, काय कर, जे नवल आहे. अहो, एका बाईला म्हटलं, ते काय पाहताय तुम्ही? म्हटले माझ्या नवऱ्याची बायको. काही वाईट नाही म्हणे महाराज त्याच्यात. म्हटलं हेच जर आपल्या घरात झालं तरी चांगलं म्हणाल का? टी व्हीमधले संस्कार लहानपणात पुरा आत्मसात करत असतात. आमच्या आता इथं ह्या रेखाताई आलाय, त्यांचा छोटासा मुलगा आहे ऋषांक, आम्ही पाहिलं, त्याची मी आज वही घेतली, त्याला म्हटलं का किती बोल झाले? तो म्हटला थांबा तुम्हाला पाहून सांगतो. त्याने ती वही पाहिली, पखवास शिकतोय तो. 44 बोल झाले. 44चे 44 बोल आम्ही त्याच्या घरात आहे तोपर्यंत वाजून दाखवले. काय संस्कार, काय पोरगं तयार होणार नाही? त्याला वळण लागतं. ते वयात आल्यावर लोक म्हणतात आमचं पोरगं बिघडलं. काही नाही, ते मराठी गाणं आहे कुठलं तरी, कोणी म्हटलंय माहिती नाही, पण चांगलं आहे त्याचा अर्थ. तुम्ही केलं ते मी बी करतो, नवीन काय केलं, काऊन म्हणता बाबा आता पोरग वाया गेलं. तुम्ही केलं तेच मी केलं, तुमच्या पावलावर पाऊल म्या बी पक्क देलं. तुम्ही केलं ते मी बी करतो, नवीन काय केलं. तुम्ही केलं ते मीही करतो, नवीन काय केलं, काऊन म्हणता बाबा आता पोरग वाया गेलं. पोरग वाया गेलं नाही, अरे तूच गेलेलं की राही का त्याला पोरग काय करेल? हे पोरं कुठं बसणार? हे कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातले पोरं आहे.
यांची बुद्धिमत्ता मायबापापेक्षा तुम्ही त्या गुरुजीला विचारा शाळेतल्या. एक पोरगं तर उशिरा शाळेत आलं. गुरुजी म्हटले का रे काय उशीर केला? अहो म्हटले माझ्या आईने मला 5 रुपये दिले होते. तो 5चा कलदार पडला राव रस्त्याने कुठेतरी म्हणून यायला उशीर झाला. बरं त्याचा एक मित्र त्याच्या पाठीमागे असा हात बांधून उभा होता. तू का उशिरा आला रे? तो म्हटलं गुरुजी याचे 5 रुपये पडले होते. अरे हो ते मला त्याने सांगितलं. तू का उशिरा आला? अहो याचे 5 रुपये पडले होते गुरुजी. अरे पण तू उशिरा का आला? त्याचे 5 पडले होते तर त्याच्या 5 रुपयाशी तुझं काय घेणं देणे? तो म्हणे मी त्या 5 रुपयावर पाय देऊन उभा होतो. तो कलदार मीच दाबला होता पायाखाली. मी हल्लो त्यावेळेला हा निघाला म्हणून शाळेत आलो. आता यातले गिरायक त्यांना एका जागेवरती बसवणं आणि त्यांना हे सांगणं पाहिजे तेवढं सोपं राहिलेलं. पण जर संस्कार दिले, वळण दिलं लहान वयापासून तर मला असं वाटतं घडूच शकतं निश्चित घडेल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ. हृदय निर्मळ आहे. किती निर्मळ आहे की कोणाचाही द्वेष नाही. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा. कधी न त्रास देणारा स्वभाव त्यांचा आहे. जो मत्सर वेळोवेळी त्रास देतो तो त्यांनी काढूनच टाकला. ज्यांचे हृदय निर्मळ. काय विशेष आहे महाराज त्यांचं? महाराज म्हटले त्यांचं विशेष पूजी प्रतिमेचे देव. ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात म्हटले हो. आता प्रतिमेच्या देवतेचे बरेचसे प्रकार शास्त्रकारांनी मांडले. श्रीमद भागवतामध्ये त्याचा विस्तारपूर्वक विषय आलेला आहे. कशाला म्हणतात पूजी प्रतिमेचे देव?